सकाळी 11 वाजेपर्यंत 18.14% मतदान पार पडलेलं आहे। सर्वात जास्त मतदान हे गडचिरोली जिल्ह्यामध्ये झालेलं आहे। गडचिरोलीमध्ये 30% मतदान 11 वाजेपर्यंत पूर्ण झालेलं आहे। सर्वात कमी मतदान हे मुंबईमध्ये झालेलं आहे। मुंबईमध्ये 15.78% मतदान आतापर्यंत झालेलं आहे। 11 वाजेपर्यंतची ही राज्यातील मतदानाची आकडेवारी आता समोर आलेली आहे। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी पद्मेश पवार। पद्मेश, राज्यामध्ये 11 वाजेपर्यंत 18.14% मतदान झालंय, मात्र मुंबईत संत गतीने मतदान सुरू आहे। नक्कीच प्रथमेश, आपण जर बघितलं तर सकाळपासून अनेक जे मतदार आहेत ते बाहेर आलेले आहेत मतदान करण्यासाठी। महाराष्ट्रात 11 वाजेपर्यंत आपण जर बघितलं तर 18.14% मतदान झालंय। त्याचबरोबर गडचिरोली सारखा जिल्हा तिथे 30% मतदान झालंय आणि आपण बघू शकतो मुंबई शहर इथे सर्वात कमी राज्यातलं मतदान झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। मुंबई शहरमध्ये 15.78 असं मतदान झालेलं आहे। आपण जर बघितलं तर अहमदनगरमध्ये 18.24, अकोला 16.35, अमरावतीमध्ये 17.45। त्यामुळे आपण बघू शकतो मोठ्या प्रमाणात लोक आता बाहेर पडत आहेत मतदान करण्यासाठी। अजून आपण बघितलं तर 6 वाजेपर्यंत मतदानाची वेळ। अनेक जे नेते असतील, सेलिब्रिटी असतील, ते मतदानासाठी बाहेर आलेले आहेत। मोठे मोठे जे नेते आहेत, उद्धव ठाकरे असतील, एकनाथ शिंदे असतील, ते मतदानासाठी त्यांचं मतदान झालेलं आहे। आपण बघू शकतो की अनेक जे नागरिक आहेत ते सुद्धा मतदानासाठी बाहेर आले आहेत। कोल्हापूरमध्ये आपण बघितलं तर 20.59% मतदान झालेलं आहे। लातूरमध्ये 18.55 मतदान झाले। मुंबई सबअर्बन असेल त्यात 17.99 म्हणजे जवळपास 18% मतदान झाल्याचं पाहायला मिळतंय। आतापर्यंत राज्यामध्ये 18% मतदान पार पडलेलं आहे।